कृष्णार्पणमस्तु भाग 1. काही गोष्टी कधी सोडायच्या कधी पकडून ठेवायच्या हे कधी कधी सर्वसामान्य माणसाला समजत नाही, कारण त्यात त्याचीसुद्धा चुकी नसते. तो एक सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणसात प्रत्येक गोष्टीसाठी थोडा स्वार्थ असणे स्वाभाविक आहे. मग तो वस्तुरूपी असेल किंवा मग भावनिक असेल, दोन्ही गोष्टी या त्याच्या मनाशी खूप जवळच्या असतात. त्यामुळे गल्लत होते. नेमकं यातील आपल्याजवळ काय ठेवायचं आणि सोडून कधी द्यायचं, त्यात हे जग धावपळीचं आहे. त्यामुळे जीवन जगताना ते फक्त व्यवहारी जगायचं नसतं, त्यात भावनासुद्धा महत्त्वाच्या असतात. कारण शेवटी आपण सामाजिक मनुष्य प्राणी ठरतो. समूहात राहतो, समूहात जगतो, उठतो बसतो. जीवन जगताना त्यात आपली रक्तामासाची माणसे आपल्यासोबत असतात. आपण निर्माण केलेली नातीगोतीसुद्धा असतात. स्त्रिया, पुरुष, बालके, वयोवृद्ध, जनावरे इत्यादी की ज्यात जीव आहे, त्याचप्रमाणे निर्जीव वस्तू ज्या की आपण जीवन जगताना त्याचा उपभोग घेत असतो, आणि इतर तत्सम गोष्टी की ज्यात आपलं मानवी मन रमतं. उदाहरण द्यायचं म्हटलं तर संगीत, कला, अध्यात्म, विज्ञान, साहित्य, प्रवास इत्यादी. हे सगळं पूरक असतं एका सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी. आता इथेच खरी मेक आहे. हे जे सगळं जाळं एखादा माणूस आपल्या भोवती गुरफटून घेतो आणि जीवनाचा प्रवास सुरू करीत असतो, त्यावेळी यातील बंधनात तो आपोआप बांधला जाऊ लागतो. एका ठराविक वेळेनंतर म्हणा किंवा एका ठराविक वयानंतर म्हणा, त्या सामान्य माणसाला या बंधनातून मुक्तता हवी असते. पण तो जेव्हा जीवन कंठत असतो, जीवनाचा प्रवास करीत असतो, त्यावेळी त्याने अशा अनेक सजीव निर्जीव गोष्टींमध्ये आपलं तन, मन, धन गुंतवून ठेवलेलं असतं की आता त्या सामान्य माणसाला समजत नाही की ज्यात आपण आपलं तन, मन, धन गुंतवून ठेवलं आहे, त्यातील नेमक्या कोणत्या गोष्टी ठेवायच्या आणि कोणत्या गोष्टी सोडायच्या. कारण स्वार्थ हा एक असा नाठाळ स्वभाव आहे की तो भल्या भल्यांना सोडवत नाही, आणि मग हा स्वार्थ त्या सामान्य माणसाला शारीरिक मानसिक वेदना देऊ लागतो. कारण तो सामान्य माणूस वयाच्या म्हणा किंवा वेळेच्या त्या बिंदूवर असतो की त्याला आता हा स्वार्थ झेपत नाही, आणि हा स्वार्थ त्याला सोडवत नाही. कारण आयुष्यभर कुटुंबासाठी, परिजनांसाठी, अर्थार्जनासाठी तो सामान्य माणूस धावत असतो. शेवटी ते सुद्धा त्याचं कर्म आहे आणि ते करणं गरजेचं आहे. ते कर्म केलं तरच समाज त्याला स्वीकारणार आहे, नाहीतर तो या जगाच्या वेगवान स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. त्यामुळे या जगाची कास धरत असताना त्याला स्वार्थ कसा सोडावा याची तसूभरही निकड भासत नाही. त्यामुळे तो सामान्य माणूस आयुष्याच्या त्या वळणावर येईपर्यंत तितकी काही नातीगोती कमावता येतील तितकी तो कमावत असतो. त्यात असा स्वार्थ असतो की ज्यावेळी मी हे जग सोडून जाईल, त्यावेळी माझ्यासाठी माझ्या अंतिम क्षणी मी आयुष्यभर कमावलेली माणसे असावीत. तसेच इतक्या निर्जीव वस्तू जीव गुंतवून ठेवलेला असतो की त्याला वाटत असतं की या कोणीही टाकून देऊ नये, कारण या सगळ्या मी माझ्या मेहनतीच्या कमाईतून मिळवलेल्या आहेत. पण तो सामान्य माणूस इथेच फसतो की ज्या क्षणी तो अंतिम क्षणी जाणार आहे, त्याला हे कधीच दिसणार नाही की त्याने कमावलेल्या माणसांपैकी कोण आलाय किंवा कोण नाही. तसेच त्याने मिळवलेल्या निर्जीव वस्तूंचं त्याच्या पश्चात काय झाले, कारण त्याचा स्वार्थ हा त्याला ठरवू देत नाही की काय सोडायचं आणि काय पकडून ठेवायचं. आणि वयाच्या एका अवस्थेत तो सामान्य माणूस जात असताना त्याच्या मनाची घालमेल होत असते. नेमकं यातून बाहेर कसं पडायचं, कारण जीवन जगताना जन्माला आलोय म्हणून जीवन जगायचं नसतं, तर जीवनाचं तत्त्वज्ञान समजून जीवन जगायचं असतं. आणि हेच तत्त्वज्ञान देणारी मंडळी गुरुतुल्य असतात, कारण त्यांनी त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक कसोटीवर मात केलेली असते. अशा लोकांना ऐकायला तो सामान्य माणूस विसरून गेलेला असतो. यातून बाहेर पडायचं असेल तर मग सामान्य माणसासाठी एखादा गुरुतुल्य माणूस असणं खूप गरजेचं असतं. जो माणूस ज्याने या स्वार्थावर विजय मिळविला आहे, तो या समाजाचं प्रबोधन करीत आहे. तसेच त्याला प्रबोधनाला विज्ञानाची सांगड आहे. अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही शाखा त्याच्या अंगाखांद्यांवर खेळत आहेत. अशा सद्गुरूची संगत लाभणे, त्यांचं सानिध्य लाभणे गरजेचे असते. असाच माणूस त्या सामान्य माणसाच्या मनातील वेदना दूर करू शकतो, त्याला योग्य मार्ग दाखवू शकतो, त्याला जीवनाचं तत्त्वज्ञान समजावून सांगू शकतो. त्याच्या सावलीत त्या सामान्य माणसाला 4 क्षण समाधानाचे देऊ शकतो. आयुष्यभर धावलेला तो सामान्य माणूस, त्याचं तरी काय चुकलं म्हणा, पण ही तर त्या निर्मात्याची खरी कला आहे. तो माणसाला कर्म करायला लावतो, पण कोणते कर्म कधी करायचे हे मात्र सांगत नाही. त्यासाठी त्या सामान्य माणसाची चाणाक्ष दृष्टी महत्त्वाची असते. पण सगळ्यांनाच ते साध्य होते असे नाही. म्हणून तर ज्यांना ते साध्य होते ते गुरुतुल्य होऊन जातात आणि समाजासाठी नेहमीच हितगूज करीत असतात. हे ऐकायला सुद्धा ज्या सामान्य माणसांना सवड होत नाही, त्यांच्या बाबतीत मग आयुष्याच्या अशा मार्गावर त्यांना हळूहळू जाणीव होऊ लागते की आपण या जगाच्या रहाट गाडग्यात अडकून पडलो आहे आणि यातून बाहेर पडणं आता क्रमप्राप्त आहे. नाहीतर आपलं जीवन निरर्थक होऊन जाईल. ही बुद्धी येणं सुद्धा त्या पोशिंद्याची कमाल आहे. म्हणून तर आज समाजात गुरुतुल्य अशा आसामी म्हणजेच प्रभावशाली लोक आहेत
की ज्या अशा सर्वसामान्य माणसांना अलगदपणे जीवनाच्या रहाट गाडग्यातून उतरवून जीवनाच्या अशा प्रभावी मार्गावर आणून त्यांना या जीवनाचं खरं तत्त्वज्ञान देतात. त्याला जीवनाची अशी बाजू उलगडून सांगतात की त्याला खरोखर पुढचं जे वार्धक्य दिसत असतं, जे कठीण असतं, ते कंठनंसुद्धा त्याला आता सुरस वाटू लागतं. ही जी किमया आहे ती आहे त्या विज्ञानवादी अध्यात्माची, ज्यात जीवनाचं सार सांगितलं आहे. जीवन जगत असताना विज्ञान सोडून चालणार नाही. त्यामुळे त्या शाखेचा सुद्धा कसा प्रभाव पुढील जीवनावर पडणार असतो हे सुद्धा त्या गुरुतुल्य व्यक्ती सांगत असतात. असाच अनुभव घेण्यासाठी तो सुद्धा एका गुरुतुल्य व्यक्तीला भेटायला गेला होता. मनातील किलमिष दूर करण्यासाठी, जीवनाचं तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी. क्रमशः कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.